हे विक्स मी घरीच बनवलं आहे, तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी कसं बनवलं आहे ते मी नक्की शेअर करणार आहे। पावसामुळे दारात सगळा शिवूळ झालेला आहे, त्यामुळे इथं पप्पा सगळं साफ करत आहेत। आणि आता मला सलग 5-6 दिवस झाले सलाईन लावत आहे, त्यासाठी मी डेली रुटीन म्हणून दवाखान्यात आलेली आहे। काय करणार असो, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, त्यामुळे इथं सगळी तयारी आमच्या आहोनी केलेली आहे। तर ही जी शिडी दिलेली आहे ही मामाने दिलेली आहे, आणि हे जे घर आहे हे काका काकींनी दिलेलं आहे गिफ्ट म्हणून अनुसाठी। अनुची मज्जा आहे। तर इथं सगळं डेकोरेशन वगैरे केलं, कारण आज लाईटच नाही आहे। 5 मिनिटासाठी लाईट आले, त्यामुळे मी पटपट सगळं आवरून केक कापून पहिला घेणार आहे, कारण लाईटीचं काही खरं नाही आहे। आणि आमची परी एकदम परीसारखी दिसायले। तर काका काकी पण व्हिडिओ कॉलवर आहेत। आम्ही सगळीजण सेलिब्रेशन करायला, तिला केक फार आवडलेला आहे। आणि या वातावरणात सगळी मुलं आजारी आहेत, अनु पण आजारी आहे, त्यामुळे यावर्षी एवढी मुलं आलेली नाही आहेत, आणि जे आहेत ती एवढीच आहेत। आणि पाऊस पण भरपूर आहे। लाईव्हला कापायला तिकडे नाही हो। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनु, हॅपी बर्थडे टू यू। ये सगळ्यांनी केक द्या, यात एक एक उचल। या पोरासनी पहिला रिकामी करतो। केक वगैरे सगळ्यांना दिला, सगळ्यांनी खाल्ला। जे करतो ते आपण सगळं मुलांसाठीच करतो। माझी मुलगी तर फार खुश झाली सगळं बघून। सगळे फुगे फोडले नाही तोपर्यंत ही काय शांत बसली नाही। आणि श्रावण चालू झाल्यामुळे व्हेज जेवण होतं, तर व्हेज जेवणामध्ये काय काय आहे तर बघा। आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।